आमच्या गावात एकदा स्पर्धा होती, तर त्याला उतरवणार नाही, त्यांनी सरळ तो कुदली घेऊन आला पिच खोलायला. मग आता काय करणार, पहिल्यांचं तसंच तापलेलं वातावरण असायचं, भेंडीचे स्टंप असायचे, वखारीतून एखादा फलका आणायचा, फालटा बिलटा, त्याची बॅट बनवायची. तर समाधान मात्र कुठे आलेत? बेलपाडे गावचे समाधान मात्र या लवकर प्लीज. योगेश जांभळे, कारण जांभळे कंपनी आहे बघूया. गेल्या वर्षी आम्ही स्पर्धा केली होती, अतिशय चांगली स्पर्धा. रजत मुंडे बघूया, चांगलं रजत मुंडे आपल्या स्टेजवर या. सांभाली गावचे सर्व जे खेळाडू असताना विनंती आहे, योगेश जांभळे, श्री रजत मुंडे, एक स्टार फलंदाज, मास्टर माइंड फलंदाज, सर्वात जास्त मागणी असलेला फलंदाज मिस्टर रजत मुंडे, चांबार्ली गावचा हा मास्टर माइंड, जबरदस्त आवली. आपलीच विनंती आहे. आणि समाधान मात्रे, बेलपाडे गावचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व. बऱ्याच मोठे 1 वर्षानंतर भेट होते. समाधानजी शेंगा आणण्या की नाही वालाच्या? नाही, आमचेच काय, आमचे ओळख आहे दादा. तर समाधान मात्रे बघूया, धन्यवाद. बऱ्याच वर्षानंतर, डबल 1 वर्षानंतर. तर पहिली सामन्याला प्रारंभ सुरुवात श्री गणेश ओनामा प्रस्तावना पूर्वार्ध नांदी बोहनी. सलामीची पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, पहिली जोडी दाखल, सादर, प्रसरोत. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज. पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. स्कीमर्स फॅमिली आयोजित स्वर्गीय दिवंगत वैकुंठवासी कैलासवासी हनुमान स्मृती चषक 2021 हा जबरदस्त क्रिकेटचा महाकुंभ मेळा, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार, क्रिकेटचे मांदियाळी. स्ट्राईकला ऋषी भोईर, एक विस्फोटक फलंदाज, घातक फलंदाज, अतिशय धोकादायक फलंदाज. आणि नॉन स्ट्रायकरला जित भोईर. ऋषी भोईर आणि जित भोईर एकापेक्षा एक दर्जेदार असे खेळाडू असलेला बघूया. वाकलन ठाणे जिल्ह्यामधला अतिशय धोकादायक संघ, प्रतिस्पर्धी धारावे, खास करून गोलंदाजीचा एक जबरदस्त मिस्टर सचिन नाईक. सामना राहील 4 षटकांचा. प्लीज सर्वांना विनंती आहे, सीमारेषे बाहेर स्टार्ट घेतला तर नो बॉल राहील, याची नोंद करायची प्लीज. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. जर एखादा गोलंदाज थ्रो गोलंदाज, एक पंचांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिले बघूया. आणि पहिला चेंडू तयार. आणि हा चेंडू पुन्हा या फेक केला बघूया. अतिशय चांगला चेंडू आणि फलंदाज बाद. यस, काय चेंडू होता बघूया. आणि अशा प्रकारे फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. अतिशय खराब सुरुवात, डळमळी सुरुवात. आणि पहिला फलंदाज बाद, पहिला गडी घालत, पहिल्या विकेटचा पतन प्रपात, पहिली गळती गच्चंती, पहिली विकेट नेस्तनाभूत, नामशेष नामहराम. पहिल्या विकेटचा काढता बाय डीजे. कुणी लुटली बोंबा ही उठली, कुणी लुटली. रोज कानाच्या बद्दल खटला, त्याने विचार मनी हा गाठला, दांडात मधी लोटला. त्याने विचार मनी हा गाठला, दांडात मधी लोटला. धन्यवाद डीजे ऑपरेटर. बघूया, अतिशय चांगलं दर्जेदार गाणं म्हणजे कव्वाली, खास करून एकनाथ माळी यांची ही डबल मिनिंगची कव्वाली. तर वंडांचा फलंदाज अविनाश भोईर, जित भोईर, ऋषी भोईर, अविनाश भोईर. केतन म्हात्रे म्हणजे एकापेक्षा एक. मोतीराम भोईर असे नामवंत खेळाडूंचा भरणा असल्या बघूया. जबरदस्त पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर. पहिल्या चेंडूवर पहिला बळी, काय गोलंदाजी बघूया. जबरदस्त मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. वैयक्तिक पहिलं षटक, आगामी चेंडू राईट महोदय विकेट पंचांना क्रॉस करतील. आणि हा चेंडू पुन्हा दमदार स्ट्रोक बघूया. कव्हर ड्राईव्ह करतो, चेंडू झाली शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू पंच केला, पुश केला, एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट, 1 बाद 1 वर. अतिशय चांगलं वातावरण. क्रिकेटचा चाललेला मत, ज्वर, नशा, कैप, धुंदी, झिंग, अंमल.
क्रिकेटमय वातावरण, भन्नाट आयोजन, कार्य सम्राट युवा नेते अमित विनायक पाटील, उल्वेश शहर महाराष्ट्र मध्ये बुलंद आवाज. रायडा महोदय विकेट तयार. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, पुन्हा एकदा सफल झाला. बघूया स्ट्रगल करतोय, बघूया चेंडू दरम्यान डॉट बॉल, निर्धाव चेंडू, अतिशय चांगला चेंडू, पुन्हा एकदा कमबॅक करतोय. 3 चेंडू फक्त 1 धाव 1 बॉली. काय बॉलिंग आहे, जबरदस्त बॉलिंग अनालिसिस, जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन परफॉर्मन्स फ्रॉम मिस्टर धारावीगावचा हा वेग राक्षस, जबरदस्त गोलंदाज व्यक्ती, पहिलं षटक. चांगलं क्रिकेट, चांगली स्पर्धा, चांगलं मैदान, सुसज्ज अद्यात कडा संकुल, पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्क राईट महोदय विकेट. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चेंडूची बॅटची कड घेतली, बघूया चेंडूकडे शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने पुन्हा एकदा डॉट बॉल असेल. बघूया काय गोलंदाजी, बघूया थोडासा चेंज ऑफ पेस, गती केलं, थोडासा चेंडू उठवी लागला, चेंडूला फ्लाईट दिला. एकदम भन्नाट आउट स्विंगर. 4 चेंडू, ओनली 1 रन्स, 1 विकेट. ही है गोलंदाजीची धार, बघूया जबरदस्त मारा, टिचून मारा, भेदक मारा, व्यक्ती पहिलं षटक प्रगती पदावर. आगामी चेंडू, पुढील चेंडू तयार. आणि हा चेंडू स्वीप करायचा आहे, बघूया पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, नाजूक अपील, आणि चेंडू जाईल शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. अशा प्रकारे 1 धाव मिळते, 2 धाव देईल. आणि पंचांचा म्हटले लेगबाईचा इशारा. शशिकांत मेहर आणि गुरुनाथ पाटील, नामवंत पंच, सरसोडे गावात ते बिलॉंग करतायत. या स्पर्धेसाठी सबल 5 दिवस रायडा महोदय विकेट. आणि हा चेंडू पुन्हा एकदा जोरकस मारायचा आहे, पण बॅटच्या रडारवर चेंडू येत नाही. बघूया पुन्हा एकदा डॉट बॉल आणि पहिलं षटक संपुष्टात. बघूया 6 चेंडू फक्त इनमिन 2 धावा. याला म्हणतात व्यावहारिक मारा, पॉझिटिव्ह मारा, जबरदस्त मारा, बेछूट मारा, बेधुंद, बेदरकार मारा. फक्त 2 धावा 1 बॉली, 6 चेंडू फेकले. आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. वाकळंग संघाची धाव संख्या 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 6 बॉल. जबरदस्त मारा, परिणामकारक मारा, पॉझिटिव्ह मारा. आणि या स्पर्धेतील अतिशय जबरदस्त सामना कारण दोन्ही संघ पॉवरफुल आहेत. बघूया एक पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना, अटीतटीचा रंगतदार, नाट्यमय, उत्कंठावर्धक, उत्साहवर्धक सामना. षटक क्रमांक 2 प्रगती पदार. बॉलिंग मार्क नवीन गोलंदाज, द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स. शत्रू नाईक, सचिन नाईक. या स्पर्धेचं बघूया, या संघावर जे अंकुश आहे, सचिन नाईक इज द मेन लीडर, कारण त्यांनी ही टीम बांधली. बघूया एक जबरदस्त संघ तयार केला. धारावी गाव जरी छोटं असलं परंतु क्रिकेटमध्ये अतिशय माहिर सचिन नाईक यांचं हे नेत्रदीपक यश आणि जबरदस्त कमांड आणि संपूर्ण यंग ब्रिगेडियर सचिन नाईक तयार. संघाचा दुसरा गोलंदाज आपल्या ठेवणीतलं पटडीतलं वैयक्तिक पहिलं, संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगती पदार. पहिला चेंडू तयार, 6 चेंडू 2 धावा 1 बळी, अशी सद्यस्थिती विद्यमान अवस्था. रायडा महोदय विकेट. आणि हा चेंडू पुन्हा दमदार फटका. बघूया जबरदस्त टायमिंग, लॉंगॉन चेंडू चिरफाड गेला आणि जबरदस्त ऑनरने हा पहिला षटकार, मॅग्निफिशियंट स्ट्रोक, अप्रतिम फटका, नेत्रदीपक टायमिंग, बेछूट फटका. संघाची धाव संख्या मुसन्नी मध्ये, धाव संख्या फैलावली, धाव संख्या 8 for 1. धन्यवाद डीजे ऑपरेटर. बघूया अतिशय चांगली धून. आणि हा पुन्हा एकदा चांगला जबरदस्त, पहिल्यांदा ऑफ ड्राईव्ह, नंतर मात्र जबरदस्त ऑफ ड्राईव्ह, पहिला ऑन ड्राईव्ह नंतर ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होईल, दरम्यान 2 धाव मिळतील. संघाची धाव संख्या दुहेरी आकडा प्राप्त करतोय, धाव संख्या 10 वर. 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सामना नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, कारण दोन्ही संघ ताकदवर, बलाढ्य, बलिष्ठ, बलशाली संघ. निष्णात तरबेज संघामध्ये सामना पुन्हा एकदा तयार. दुसरं षटक प्रगती पदावर मिस्टर सचिन नाईक. रायडा महोदय विकेट. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त लॉंग स्टॉपला चेंडू जाईल. आणि हा पुन्हा एकदा टायमिंग स्ट्रोक आणि हा षटकार. या सलग दुसरा षटकार. बघूया म्हणजे या डावामध्ये दुसरा षटकार आणि सचिन नाईक वर चढवलेला हल्ला. कारण वाकड संघाची रणनीती बघूया, जो मेन गोलंदाज त्याच्यावर आक्रमण करायचं म्हणजे पुढचे गोलंदाज शिथिल होतात.
धन्यवाद डीजे ऑपरेटर. रात्रभर व्हॉट्सअप मध्ये काय उठणार म्हणजे बॅटिंग षटकार चौकार काय उठणार. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मारू कर. दुसरं षटक प्रगती बाजार स्पीडअप करा. काय बॉल नाही का. राईट आर्म हो द विकेट. आणि हा पुन्हा एकदा यस क्लासिकल फटका तंत्रसिद्ध फटका बघूया. अप्रतिम स्ट्रीट ड्राईव्ह. पुन्हा एकदा एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 17 वर 7-10. जरी पहिली विकेट लवकर कोसळली असली तरी बघूया नंतर मात्र जबरदस्त कमबॅक करतोय वाकलन संघ. कारण वाकलन हा लढाऊ या संघ बघूया कधी कमबॅक करतोय. पुन्हा एकदा जबरदस्त पुनरागमन. जबरदस्त कमबॅक. पुन्हा एकदा तयार सचिन नाईक. थोडासा हतबल झाला हतबुद्ध झालाय कारण चढवलेला हल्ला आणि हा चेंडू पुन्हा जोरकस मारायचा पण तो टायमिंग मध्ये बघूया. चेंडू त्या मेडॉनच्या दिशेनं फक्त हलकीची चापटी मला एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 18 वर. दुसरं षटक प्रगती बदा म्हणते लास्ट डिलिव्हरी असावी. पहिल्या षटकात फक्त 2 धावा 1 बळी असं बॉलिंग अनालिसिस केलं होतं. चांगला स्कोर ठेवला तर दाबून नंतर मात्र सचिन नाईक याच्यावर जो चढवलेला हल्ला केलेला आक्रमण. कारण अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हे बचावाचं साधन आहे. खरं फक्त 4 षटकांचा सामना आहे. कमीत कमी 50 ते 60 धाव व्हायला पाहिजे प्रतिस्पर्धी संघ. आणि हा चेंडू पुन्हा एकदा जाईल मिड विकेट आणि स्क्वेलिंग यांच्या मधून अप्रतिम फटका. चेंडू जाईल डीप मिड विकेटला. ट्रॅव्हल होईल 2 धाव मिळेल 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 20 वर 19. पहिल्या षटकात 2 नंतरच्या षटकात मात्र 17 धावा. वाकलन संघ 12 चेंडू आणि 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 12 बॉल. अतिशय चांगलं क्रिकेट चांगलं मैदान स्कीमर्स फॅमिली आयोजित वर्ष 7व्यांदा हे भन्नाट आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या माध्यमातून. जबरदस्त आवाज अमित विनायक पाटील युवा ब्रिगेडियर यंग नेता यंग टॅलेंट यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं जबरदस्त आयोजन आणि या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट महाराष्ट्र टेनिस क्रिकेट.in. तर नवीन गोलंदाज तयार धीरज भोईर. तर नुकतंच ज्यांचं आगमन झालं बेलपाडे गावचे आमचे अतिशय क्रिकेट प्रेमी आणि जे परम मित्र सन्माननीय समाधान म्हात्रे यांना सन्मानित करते. या स्पर्धेच्या माध्यमातून ते विनंती करतो प्लीज या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. समाधान म्हात्रे अतिशय क्रिकेट शौकीन आणि खास करून त्यांची ही मेवणी कंपनीची टीम आहे चांबारली गाव. त्याने गेल्या वर्षी मला तिथं आयोजनाला नेलं होतं बघूया. अतिशय दिलदार माणूस. समाधान मात्र यांना सन्मानित करतात बघूया या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिथी देवो भव. तर टेनिस क्रिकेट जगत मधला एक अनमोल रत्न चांबाली गावचा मास्टर माइंड खेळाडू आमचे रजत मुंडे यांना देखील सन्मान करते स्पर्धेवर. रजत मुंडे यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा प्लीज. रजत मुंडे आपण बघत असता बघूया महाराष्ट्रामध्ये नंबर 1 चा फलंदाज एक जबरदस्त ब्रँड कर. रायगड जिल्हा म्हटलं की रजत मुंडे नावाने ओळखला जातो. आणि हा चेंडू पुन्हा दमदार फटका. येस काय क्लासिकल फटका बघूया. भिरकावून दिला बघूया. चेंडूला फेकून दिला लॉंगॉनच्या डोक्यावरून आणि हा लांब लचक षटकार. खळखळवातोय गावचा घोडा काही नका करू तुम्ही दम धरा थोडा. खळखळवातोय गावचा घोडा काही नका करू तुम्ही दम धरा थोडा. पाऊस झालाय बरा वाटतं पाऊस झालाय बरा. डाव्या हातान साडीवर करा डाव्या हातान साडीवर करा. उजव्या हातात सामान धरा. उजव्या हाताने नाडी सोडा पाहिजे होतं म्हणजे मजा आली असते. अजून पुन्हा तयार बॉलिंग मार्कर. तर धीरज भोईर तयार बघूया. एक जबरदस्त आक्रमण
अतिशय चांगला फटका, दमदार स्ट्रोक, मॅग्निफिशियंट ड्राईव्ह. उत्कृष्ट बघूया संघाचे धाव संख्या झाली 25. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक करतो वाकळण. शेवटी हा एक लढवया संघ आहे, झुंजार संघ टेनिस क्रिकेट मधला. आणि हा पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. यस, उजव्या एसटीच्या बाहेरून बघूया. आणि हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. 25, कमीत कमी 50 धावा पाहिजे बघूया प्रतिस्पर्धी संघाला जर हरवायचं असेल, कारण वाकळण संघ हा बलाढ्य संघ आहे. कधीही कमबॅक करू शकतात, कधीही आक्रमण करू शकतात. पुन्हा एकदा तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक, चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं, जबरदस्त ऑफ ड्राईव्ह, तंत्रशुद्ध फटका, क्लासिकल फटका. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, अचूक फेक करते, एक धाव मिळते. संघाचे धाव संख्या मुसंडीमध्ये संघाचे धाव संख्या 26. एक बाद 26. 26 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. कृपया कोणीही गाडी नेऊ नका, सामना चालू असताना प्लीज, अन्यथा हवा काढण्यात येईल प्लीज. आर्यन भोईर. आणि फलंदाज बाद. यस, बॅटची एच, टॉपेज घेतला आणि अशा प्रकारे फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. आणि दुसरा फलंदाज बाद. संघाला दुसरा आदरा बसते. जरी दुसरी विकेट गेली तरी मात्र काम तमाम केले बघूया. 2 बाद 26. अहो सिग्नल तोडू नका, बाईला गेलं दंड. सिग्नल तोडू नका, बाईला गेलं दंड. तुम्ही बाजूला घ्या टाका, जाऊ द्या माझा हाली. धन्यवाद. नवीन टोडाऊनचा फलंदाज. 2 बाद 26. 26 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिश 11 वाकलन संघ आणि जतीन 11. दोन्ही संघाचे पॅकर्स हे मोराय गावचे आहेत. मोराय गावाने लॉन्च केले आहेत बघूया, कारण मगाशी ज्यांची प्रतिक्रिया ऐकली की पहिल्यांदाच आम्ही इथं लॉन्च होते. वाकलन संघाचा एक यशस्वी कर्णधार. संघाच्या वतीने शेवटचा अंतिम आखेचा निर्वाणीचा फायनल षटक. 6 बॉल टू गो. हनामारीचं षटक, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. 18 चेंडू 26 धावा. 26 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 18 बॉल. संभाली संघाचा बघूया. योगेश जांभळे, रजत मुंडे असतील, अमित मुंडे असतील, बघूया एकापेक्षा दर्जाचा बघूया, कारण संभाली संघाचं जे योगदान मागच्या 2 वर्षापासून बघितलं होतं. अतिशय बलाढ्य संघ आहे. रजत मुंडे सारखा एक जबरदस्त कोहिनूर हिरा. तर भावेश नाईक शेवटचं षटक घेऊन. राईडा महोदय विकेट. पुन्हा एकदा चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने बघूया. आणि फलंदाज बाद. यस, रनआउट, धावचित. तिसरा फलंदाज. दिलदार मनाचा सच्चा नावाखाली गावाचा. दिलाचा दिलदार मनाचा सच्चा नावाखाली गावाचा. आज वाढदिवस गाजतो या प्रतीक ठाकूर भाईचा. आज वाढदिवस गाजतो या लाडक्या प्रतीक भाईचा. आज वाढदिवस गाजतो या प्रतीक ठाकूर भाईचा. धन्यवाद. डीजे ऑपरेटर बघूया या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि अतिशय चांगले क्षेत्ररक्षण बघूया. संघाचे एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 27. 27 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 27. शेवटचं षटक भावेश नाईक, शेवटचा गोलंदाज युवा ब्रिगेडियर. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, सुसज्ज अद्ययावत क्रीडा संकुल. शॉर्ट पे चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला गेला, पंच केला बघूया. आणि हा चेंडू हवेमध्ये आणि अशा प्रकारे फलंदाज. चौथी विकेट. आगा पोरी आता कोणी नाही घरी, थोडा टाइमपास झाला पाहिजे. आगा पोरी आता कोणी नाही घरी, थोडा टाइमपास झाला पाहिजे.
अरे कसा नवरा तुला पाहिजे, कसा नवरा तुला पाहिजे, कसा नवरा तुला पाहिजे. धन्यवाद डीजे ऑपरेटर. बघूया अतिशय चांगलं गाणं. पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्कवर 4 बाद 27, 27 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. चेंडू लॉफ्ट केला होता पण उंची जास्त, लांबी कमी आणि अशा प्रकारे फलंदाज धावचीच्या रूपानं झेलबाद. आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा यस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला चेंडू. भावेश नाईक यांचा हा जबरदस्त अटॅक. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. अप्रतिम मारा, टिचून मारा. शेवटचं षटक आहे कारण स्लॉग ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा जमवल्या जातात आणि वाकलन संघाला सांगायला नको आहे कारण वाकलन एक बलाढ्य संघ आहे. बघूया डोंबिवली आणि कल्याण मध्ये ज्यांच्या नावानं बऱ्याच ठिकाणी ज्या स्पर्धा असतात. आणि हा चेंडू पुन्हा दे. यस आउटसाइड द ऑफ स्टंप. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा इशारा, 1 धावेचा संकेत. अवांतर धाव संकेत भर. संघाची धाव संख्या 4 बाद 28, 28 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. षटकात 2 धावा, दुसऱ्या षटकात 17 धावा सचिन आणि तिसऱ्या षटकात 4 धावा, 7 धावा. आणि हा पुन्हा फ्लाइट. काय चेंडू आहे बघूया. जबरदस्त चेंडू. पुन्हा एकदा चेंज केला. बघूया गती परिवर्तन केला आणि थोडासा फ्लाइट दिला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्या प्रकारचा मेत कोणी घ्या कधी एसटी रक्षक. पुन्हा एकदा डॉट बॉल. भावेश नाईक. हेच खरी ताकद धारावी संघाची आहे. जतीन 11 धारावी संघाचा बॉलिंग अटॅक खास करून अतिशय पॉवरफुल आहे. आणि हा पुन्हा यस क्लासिकल फटका. फक्त मनगडाचा वापर. विवियन रिचर्ड स्टाईल. अतिशय जबरदस्त टायमिंग आणि संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 34 आणि जिंकण्यासाठी 35 धावांचं आव्हान. बघूया 35 4 नाव 36 8.75. तर वाकलन संघाची एकी बघा. बघूया नतमस्तक झालेत या मैदानासमोर. 36 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 35 म्हणजे 8.9 8.75. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष उल्वे शहर यंग ब्रिगेडियर युवा नेता कुमार अमित विनायक पाटील. आणि पहिली जोडी पाठवून द्या प्लीज. दारावाले प्लीज पहिली जोडी पाठवून द्या प्लीज कारण सामने बरेच बाकी आहेत. कारण अगोदरच हा सामना वास्तविक संपायला पाहिजे तेवढ्याला. चोवीस चेंडू आणि 35 धावांची गरज. जबरदस्त सामना. उत्कंठावर्धक नाट्यमय रोमांचक सामना. रंजक सामना. 2 टोळक्यामध्ये थरार अटीतटीचा रंगदार सामना. प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा, मती कुंठित करणारा, मेंदू शून्य करणारा, रोमहर्षक रोमांचक नाट्यमय सामना. पहिली जोडी पहिला जोडा मैदानामध्ये तैनात होईल. बघूया धारावी संघाच्या बाजूनी
35 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न, निखराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. अतिशय चांगलं आयोजन. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जो काही निधी गोळा होईल त्याची अर्धी रक्कम ही कर्णबधीर आणि मतिमंद चला गेम चालू करा प्लीज. गोलंदाज तयार. वाकलन संघाचा पहिलाच स्ट्रायकर गोलंदाज. वेगाचा बादशाह, वेग सम्राट. जित भोईर. अतिशय अनुभवी खेळाडू जित भोईर. मीडियम पेसर हुकमी एक्का पैदा अवलिया. बॅकवर्ड गली शॉट थर्ड मॅन. आणि हा पहिला चेंडू. येस, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू पंच केला होता, एक धाव मिळते. अतिशय चांगला चेंडू. पहिल्या चेंडू पासून जबरदस्त नियंत्रण. धारावे आणि वकलन असा हा विद्यमान सामना. दोन टोक्यामध्ये घमासान, धुमशान, जबरदस्त सामना. काटेकी टक्कर, कडा संघर्ष, कडा मुकाबला. दोन्ही संघ आमने सामने घोडा मैदान जवळ बघूया. जित भोई तयार. संघाचा पहिला स्ट्रायकर गोलंदाज. आगामी चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. 5-6 पावलांचा रनअप. मीडियम पेसर. मिड ऑफ, एक मिड ऑन. शॉर्ट बॅक स्क्वेअर लेग. आणि हा चेंडू पुन्हा येस, जबरदस्त टायमिंग. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेनं आणि अतिशय चांगले क्षेत्ररक्षण या सीमारेषवर. आणि हा चौकार या अतिशय जबरदस्त. शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा आणि सकला तुझी चिमणी उडाली. धन्यवाद डिजोपानी. अप ड्राईव्ह बघूया. अतिशय चांगला फटका, तंत्र शुद्ध फटका, मॅग्निफिशंट ड्राईव्ह. 4 धावा मिळते. संघाची धाव संख्या 5 वर. 5 फनान. आणि ह्या येस बॅटची कड घेतली होती बघूया. तितक्या सफाईनं टिचून क्षेत्ररक्षण होते बघूया. आणि हा डॉट बॉल असे निर्धाव चेंडू. जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे बघूया. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड ऑफ, एक मिड ऑन, एक बॅकवर्ड गली, एक शॉर्ट कव्हर. नाहीदा तयार. जित भोईर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट तयार. आणि हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. यस, चेंडू जाईल बघूया डिफाईन लेगला. चेंडू क्रॉस होईल आणि ह्या 4 धावा मिळते ना. पंचांचा निर्णय 4 धाव्यांचा. यस, संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 9 वर. बिनबाद 9चा टार्गेट पाहिजे. 9:15 म्हणजे 8.75. आणि या 9 धावा बेनिफिशियल. नमस्कार नमस्कार म्हणलं. जित भोईर तयार. आणि हा चेंडू पुन्हा एकदा फुल करायचा बघूया. आणि पंचांचा वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा निर्वाळा. धावा समर्थन. अवांतर धाव संख्येत भर. संघाची धाव संख्या दुहेरी पार पोहते. बिनबाद धारावे 11, जतीन 11 धारावे गाव. आणि हा पुन्हा चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने बघा. जबरदस्त हलक्या हाताने बघा पुश केला चेंडू. चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेनं. आणि षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. चेंडू 5 चेंडू आणि 11 धावा. चांगली सुरुवात. वेल बिगन इज हाफ डन. आणि हा चेंडू पुन्हा एकदा यस, आउटसाइड द ऑफ स्टंप. जबरदस्त चेंडू, अप्रतिम मारा. आणि हा डॉट बॉल असेल. आणि जित भोईर यांच्या वतीनं पहिलं षटक संपुष्टात. 6 चेंडू आणि बिनबाद 11. अशी जबरदस्त सुरुवात. टार्गेट पाहिजे 9:15. संघाची धाव संख्या बिनबाद 11. आणि 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24.
म्हणजे हा ट्रिक 24 टार्गेट प्रति षटका मागूया. आणि वाकलन संघाचा दुसरा गोल 11 वाकलन. दादा जेवून घ्या जा, नाही तर बटाटे राहतील. नाही पहिला जेवून घ्यायचा, कुठं साखरपुड्याला जा, कुठेही जा, साखरपुडा संपू दे नको, नाही तर नंतर बटाटीने तर रस्सा तो साला पाणी टाकतात मग पाहुणे वाढले की. पुन्हा एकदा तयार दुसरा गोलंदाज. षटक क्रमांक दुसरं प्रगती बद्दल केतन म्हात्रे इज द बिगेस्ट फ्लेअर फ्रॉम वाकलन, खास करून फलंदाजी. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. आणि अशा प्रकारे फलंदाज धन्यवाद. केतन म्हात्रे यांनी मिळवून दिला पहिला ब्रेक थ्रू. पहिला फलंदाज, पहिलाच मोठा मासा आणि वाघाची शिकार बघूया. आणि केतन म्हात्रे यशाचा पुरेपूर फायदा उचलला आणि अशा प्रकारे जाल्यात पकडला आणि धारावे संघाला बसतो पहिला हादरा, पहिला धक्का. धीरज फोईर नवीन फलंदाज, ज्यानं मगाशी अतिशय चांगली गोलंदाजी प्रभावी मारा केला होता. केतन राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा चेंडू पुन्हा यस चांगला फटका आहे बघूया. चेंडू जाईल स्ट्रेट होता, चेंडू जाईल मिड ऑफच्या लॉंग ऑफच्या दिशेनं साईड स्क्रीनच्या बाजूनं. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 1-12 वर. 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. ऑफ डेप एक्स्ट्रा कव्हर. एक पॉइंट बॅकवर्ड गली शॉट थर्ड मॅन, असा आक्रमक क्षेत्रक्षण ऑफ साइडला. आणि हा पुन्हा यस पॅडल शिफ्ट करायचा बघूया. आणि हा वाईटचा इशारा. स्वैर आउटसाइड द लेग स्टंप. अतिशय चांगला निर्णय. पंच शशिकांत मेहरा असतील, गुरुनाथ पाटील, एक दर्जेदार निर्णय. तब्बल आपली 25 वर्ष क्रिकेटचं योगदान देऊन सरसोळे गावाला नवे मुंबईला, नवी मुंबई आणि ओपन मध्ये देखील खेळणारे दोन जबरदस्त फलंदाज होते. हो अतिशय चांगला चेंडू ब्लॉक हॉल बघूया. पुन्हा स्टेअर केला होता बघूया. आणि एक धाव मिळते. अतिशय चांगला चेंडू. यस एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 13 वर. 14 वर 14. 1-14. पहिल्या षटकात धावा आल्या. 11 नंतरच्या षटक मध्ये केतन म्हात्रे यांचा अफलातून गोमारा. धारावे संघाने बघूया थोडासा अटॅक करायला पाहिजे, कारण प्रतिस्पर्धी संघ हा वाकला नाही याचं भान ठेवायला पाहिजे. आणि हा चेंडू पुन्हा एकदा यस मगाचा चेंडू ब्लॉक हॉल, नंतर मात्र फ्लाईट. हीच खासियत आहे बघूया केतन म्हात्रे यांची. अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी, कंट्रोल बॉलिंग अटॅक फ्रॉम मिस्टर केतन म्हात्रे. राईट आर्म राऊंड द विकेट तयार. दुसरं षटक प्रगती पथावर. आणि अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा यस डॉटवा निर्धाव चेंडू. मी मग सांगितलं होतं की बघूया धारावे संघाचा बॉलिंग अटॅक आहे तो एक जबरदस्त आहे, परंतु त्यांनी फलंदाज क्रिएट करायला पाहिजे जो जेणेकरून जो अटॅक करेल. आणि हा पुन्हा यस दमदार स्ट्रोक्स बघूया. आणि हा षटकार बेबंद फटका, बुलंद फटका, मॅग्निफिशंट स्ट्रिक, माइटी हिट इट. आणि हा षटकार गेला बघूया. संघाची धाव संख्या झाली 20. उर्वरित फक्त एनमेन 12 मध्ये 15 म्हणजे 7.50. 7.5 धावांची गरज प्रति षटकामागे. टार्गेट आवक सरासरी. धन्यवाद. जवाबदारी तिसरा गोलंदाज अशा 12 चेंडू आणि उर्वरित 15 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग
या स्पर्धेचा निवडून राहिला आणि गोलंदाज उमेश होईल, ज्यानं मग अशी अतिशय चांगला झेल घेतला होता. बघूया 12 मध्ये 15 टार्गेट नक्कीच. शेवटी क्रिकेट आहे, मॅच बॅलन्स आहे. दोन्ही ताकदवर संघ, बलाढ्य संघ, आमने सामने, निष्णात, तरबेज, पटाईत, सराईत संघ. उमेश होईल तयार. पहिलं षटक जित भोईर, दुसरं षटक केतन म्हात्रे, म्हणजे एकापेक्षा एक असे दर्जेदार. उमेश भोईर जोरकस मारा, राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडू हवेमध्ये असेल. बघूया अप्रतिम झेल घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जबरदस्त प्रयत्न केला होता. बघूया दरम्यान 2 धावा मिळतील. 11 चेंडू आणि 13 धावांची गरज. 11 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 13 रन्स. 13 काय मॅच झाली बघूया. मी सांगितलं होतं पहिल्यापासून शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच जाईल. दोन्ही ताकदवर आणि उमेश होईल तयार. पहिल्या चेंडूवर जीवदान दिले. बघूया एक दुसरा ब्रेक थ्रू मिळाला असता. आणि हा पुन्हा एकदा दमदार ड्राईव्ह. बघूया आणि हा अतिशय चांगला फटका, दमदार स्ट्रोक. 4 धावा मिळतील. अतिशय तंत्रशुद्ध फटका, क्लासिकल फटका, मॅग्निफिशंट ड्राईव्ह. 4 धावा मिळतील. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. मग येईना मला कुणात ऐकू, मला पाहिजे फक्त बायको. येईना मला कुणात ऐकू, मला पाहिजे फक्त बायको. धन्यवाद डीजे ऑपरेटर. बघूया 10 चेंडू आणि 9 धावांची गरज. 10 बॉल्स टू गो, नीडेड 9 रन्स. टार्गेट नक्कीच सोपं आहे. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनिटीज. मिस्टर उमेश भोईर पहिल्या चेंडूवर दिलेलं जीवदान, त्याच्यानंतर चढवलेला हल्ला. कृपया चांबाली संघाचा कॅप्टन योगेश जांभळे ना, आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. यस, अतिशय जबरदस्त टफ फाईट मॅच, बिग मॅच. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव. धन्यवाद. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. अतिशय जबरदस्त सामना. निकरात भावेश नाईक ज्यानं मगशी माटे शेवटचं षटक फेकलं होतं. बघूया भावेश नाईक गोलंदाजी चांगली केली होती. बघूया चमत्कार कसा दाखवते. संघाला तारक की मारक उत्तर मिळेल. घोडा मैदान बाय. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग राहील. बघूया दोन्ही संघाने विनंती करतोय. शशिकांत मेहर आणि गुरुनाथ पाटील असे नामवंत पंच पुन्हा एकदा तयार. उमेश भोई जोरकस मारा आणि हा पुन्हा एकदा चेंडू हलूच टॅप केला. बघूया चेंडू जाईल मिड विकेटला. पुन्हा एकदा फक्त 1 धाव मिळते. 1 से ज्यादा कुछ भी नाही. 8 मध्ये 8. स्किमर्स फॅमिली आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा उलवेनोड मध्ये पहिलं भन्नाट आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून. अमित विनायक पाटील. राईट आर्म डाऊन द विकेट आणि हा चेंडू पुन्हा एकदा मारायचा तर पण तो टायमिंग येत नाही. बघूया चेंडू जाईल थर्ड स्लिपला. 1 धाव मिळते. उर्वरित समीन 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. एक मोठा फटका धारावी संघाला विजयावर गुलाबूया. नंतर डॉट पडले तर नक्की टेन्शन मध्ये येईल धारावी संघ. बघूया पुन्हा एकदा मोठा फटका घ्यायला पाहिजे. 7 मध्ये 7 धावांची गरज. जरी टेक्निकली खेळात तंत्रशोध तरी धावा होऊ शकतात. शेवटी क्रिकेट असते. बघूया राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यस, अप्रतिम डिलिव्हरी आणि 1 धाव मिळते. बघूया आणि संघाचं शेवटचं निर्णायक षटक. 6 मध्ये 6 धावांची गरज. 6 चेंडू 6 धावांची गरज. अटीतटीचा नामना नाट्यमय उत्कंठावर्धक. कृपया चांबाली संघाचा कॅप्टन. तर या संघातला विजेता संघ चांबाली संघाला झुंज देईल. सुपर 8 सुपर 8चा सामना बघूया. जो सामना चालू आहे विद्यमान त्याच्यातला विजेता संघ झुंजेल चांबाली संघाच्या विरुद्ध. बघूया वाकलन की धारावे, धारावे की वाकलन. उत्तर मिळेल फक्त 6 चेंडू नंतर. 6 मध्ये 6 धावांची गरज. विचार विनिमय चालू आहे. खलबत चालू आहेत. बघूया वाकलन संघ शेवटचं षटक प्रगतीपथावर, कारण मॅचचे 6 चेंडू निर्णय देतील.
धन्यवाद डिजावर धन्यवाद. बघूया 6 उर्वरित गोलंदाज आणि शेवटचा षटक घेऊन बघूया वाकलन संघाचा नवीन मीडियम पेसर अविनाश. तर अविनाश भोईर, तरी अजून एक भोईर ठेवला त्यांनी, मोतीराम भोईर. क्षेत्ररक्षक मात्र पांगोले. बघूया 6 मध्ये 6 धावांची गरज. सीमारेषे लगत लॉंग ऑफ लॉंग ऑन डिपिस्को पॉइंट बॅकवर्ड गली शॉर्ट थर्ड मॅन एक शॉर्ट कव्हर डीप मिड विकेट. आणि अविनाश भोईर शेवटचे षटक. 6 मध्ये 6 धावांची गरज. एक रंगतदार सामना, पुन्हा एकदा जबरदस्त क्लायमॅक्स. पहिला चेंडू चांगलं क्रिकेट, जबरदस्त भन्नाट स्पर्धा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा तयार. पहिला चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट, राऊंड द विकेट. पुन्हा एकदा यस डॉट. पुन्हा एकदा टेन्शन मध्ये धारावे संघ. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. वाकलन की धारावे, धारावे की वाकलन याचं उत्तर मिळेल. घोडा मैदान शेवटचं निर्णायक षटक, अंतिम षटक, अखेरचं निर्वाणीचे फायनल डोस. 5 मध्ये 6 धावा. 5 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 6 रन फॉर विक्ट्री. धारावे आणि वाकलन. आणि हा बंदा फ्रंट फुटला स्टेप आउट झाला. बघूया पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेनं. आणि मात्र कलेक्शन जर जमलं असतं नक्कीच, पण थ्रो देखील चांगला व्हायला पाहिजे. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. तर उर्वरित 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. 4 बॉल्स टू गो. निडेड 4 रन. 4 मध्ये 4. काय सामना झाला, काय मॅच झाले. पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. मी पहिल्यांदा सांगितलं होतं की सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल, कारण दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने. 4 मध्ये 4. 4 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 4 रन्स. आणि हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. यस, चेंडू राहिले 3 धावा पाहिजे 4. पुन्हा एकदा धारावी की वाकलन. उत्तर अजूनही मॅच बॅलन्स. तीन चेंडू आणि 4 धावा. आणि हा चेंडू यस मिड विकेटला पुंच केलाय. फक्त 1 धाव मिळते. 1 से ज्यादा कुछ भी नाही. उर्वरित चेंडू 2 बॉल 2 धावा 3. मग बॉल किती असतात, मग तेच सांगतो मी. बॉल 2 धावा 3. पुन्हा एकदा तयार मिस्टर अविनाश भोईर. अतिशय चांगली गोलंदाजी कशी करावी याचे जबरदस्त मूर्तिमंत उदाहरण. अविनाश भोईर. 2 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. मोठा फटका धारावे संघाला तारेल. आणि हा यस डॉट बॉल. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा धारावे संघ. बघूया काय गोलंदाजी अविनाश भोईर यांचा. हा जबरदस्त मारा, पिसाट मारा, जालिम जलाल विषारी मारा, विखारी मारा, उत्कृष्ट मारा, टिचून मारा. शेवटचा चेंडू आणि उर्वरित 3 धावांची गरज. वास्तविक असं वाटलं होतं 1 षटक ठेवतील धारावेकर. मी मगाही सांगितलं की धारावे संघाची एक कमकुवत बाजू ती म्हणजे फलंदाजी. कृपया या खेळाडू कक्षामध्ये कुठे फिरू नका, नाही ते फेरीवाले असतात बघा. उद्या या गावात, उद्या त्या गावात. बसा कुठे एक त्या ठिकाणी. कोरोनाची साथ चालू आहे, नाही तर घरी कोरोना घेऊन जाईल. शेवटचा अंतिम चेंडू, लाख मोलाचा चेंडू. आणि हा चेंडू पुन्हा आता यस आसमानी फटका. आणि धारावे संघानं शेवटचा चेंडू मिळला आहे. सनसनाटी विजय, रोमहर्षे विजय. आणि वाकलन संघ पराभूत झाले. बघूया जबरदस्त मॅच झाली. काही निकाल लागू द्या, पण प्रेक्षकांचं 100% एंटरटेनमेंट. आणि या सामन्याचा हिरो अर्थातच विशाल. आपली कामगिरी विशाल. डीजे जरा थांबा जरा. विशाल टॉस घ्या. बघूया चांबाली संघाचा कॅप्टन आणि धारावे संघाचा कॅप्टन. नमस्कार समाधान पाटील फ्रॉम बामण डोंगरी. धन्यवाद. डिजाकडे बघूया तय्या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करतील सन्माननीय. तू करत
जितेश मात्रे इनामपुरी यांना विनंती असेल की या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण द्यायचा आहे. चला तत्पूर्वी विनंती असेल चांभारली संघाचा संघनायक आणि धारावी संघाचा संघनायक. Vishal Bhoir, please come on the stage and collect your man of the match trophy. Vishal Bhoir, please come on the stage and collect your man of the match trophy. दर्शन पडेल याच्याकडून विशाल भोईर साठी मॅन ऑफ द मॅच साठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. बघा इथे बक्षिसांची खैरात होते. चला संभारली संघ आपल्याला विनंती असेल आपला कर्णधार आपण पाठवायचा आहे. रजत मुंडे आपला कर्णधार आपण पाठवायचा आहे. त्याचबरोबर धारावी संघ आपला देखील कर्णधार आपण पाठवायचा आहे. मी जितेश मात्रे यांना विनंती केलं आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे आणि त्याचबरोबर 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील त्याला असणार आहे. हे देखील आपण बहाल करायचं आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय चला धारावी संघाचा संघनायक आणि मिहिरा स्पोर्ट्स सांभारली संघाचा संघनायक या दोन्ही संघाला विनंती असेल की आपण नाणेफेकी करण्यासाठी लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे.